दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। देवळाली कॅम्प ते भगूर ते पांडुर्ले रस्त्याच्या 12 वर्षांपासून झालेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली। त्यामुळे पंचक्रोशीतील अनेक नागरिकांचे आजवर जीव गेले आहे। तसंच अनेक नागरिकांना शारीरिक व्याधी निर्माण झाल्या, त्यामुळे नागरिकांच्या मनात संताप व्यक्त होत आहे। सदरील रस्त्यावर लोकप्रतिनिधी, खासदार व आमदार यांनी करोडो रुपये खर्च करूनही आजवर सदरील रस्त्याची दुरावस्था झाली। सदरील करोडो रुपयांचं काम केलं, कामाचे मोठं उद्घाटन व रस्त्याच्या कडेला कामाबाबतचे शासकीय फलकही लावण्यात आले। असं असतानाही परंतु प्रत्यक्षात रस्त्यात मोठे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे सदरील दिलेल्या रस्त्यांचे टेंडरच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं, तसंच सार्वजनिक विभागानं सदरील रस्त्याची पाहणी करावी। सदरील दिलेलं काम ठेकेदारानं पूर्ण तसंच निकृष्ट दर्जाचं केलं आहे का याबाबत शहानिशा करावी। दिलेलं टेंडर पूर्ण करण्यात आलं की नाही व निधीचा योग्य वापर झाला की नाही, जर झाला असेल तर सदरील रस्त्याला 3.5 वर्ष डागडुजीचं काम सदरील ठेकेदाराचं असताना सुद्धा सदरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आजही खड्डे पडल्यामुळे शाळेतील जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, कामगार वर्गांना, शेतकऱ्यांना तसंच ग्रामस्थांना यामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागतोय। सदरील बाब शासनाच्या पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पालकमंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना, कॅन्टोन्मेंट बोर्ड तसंच सदरील विभागाच्या विविध खात्यांना निवेदन देण्यात येणार आहे। अनेक नागरिकांनी सदरील मीटिंगमध्ये आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। भगूर देवळाली कॅम्प पंचक्रोशीच्या वतीनं जनआंदोलन छेडण्यात येईल असं सर्वानुमते ठराव पास करण्यात आला। सदरील रस्त्यामुळे त्रस्त असलेला भगूर देवळाली कॅम्प पंचक्रोशीतील तानाजी करंजकर, चंद्रकांत कासार, काकासाहेब देशमुख, वैभव पाळदे, कैलास भोर, बबन आव्हाड, राजेंद्र शाह, प्रशांत कापसे, सुधाकर इंगळे, भाऊसाहेब शिरोळे, श्याम देशमुख, साहेबराव चौधरी, बाळासाहेब सोनवणे, तानाजी भोर, भाऊसाहेब गायकवाड, गोकुळ मोजाड, रोहित कासार, विक्रम सोनवणे, अंबादास आडके, प्रताप गायकवाड, निलेश हासे, संपत देशमुख, रवी एखंडे, नितीन काळे, प्रकाश गायकर आदींसह पंचक्रोशीतील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काही दिवसांपासून देवळाली कॅम्प भगूर रस्त्याची दुर्दशा झाली। खर्च होऊन वेळेवर लाभ जावं लागतंय। गेल्या 4 ते 5 वर्षाजवळ 21 ते 22 बळी या रस्त्याने घेतलेले आणि तरीही दरवर्षी तोच खड्डा आणि तोच रस्ता असे परिस्थिती दरवर्षी निर्माण होते। 3 वर्षाच्या देखभालीचे टेंडर असूनही देवळाली कॅम्प पासून तर पांडुर्ली शिवडा रस्त्याच्या सुरुवातीपासून या रस्त्याचे टेंडर असूनही या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांची शहानिशा प्रत्यक्ष PWDने कायम करावी आणि कायमस्वरूपी आम्हाला रस्ता चांगला मिळेल एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। यासाठी आम्ही राजकारणाविरहित सर्वपक्षीय जनसमुदाय एकत्र आलो आहोत आणि याचा जाब विचारायला आम्ही PWDला लवकरात लवकर जाऊन भेटणार आहोत। आणि जर याची दखल PWDने या भाषेत जर घेतली नाही, सौम्य भाषेत जर घेतली नाही, तर त्या पुढे होणाऱ्या आंदोलनाचा परिणाम हा सार्वजनिक बांधकाम खात्याला परिणाम त्याचे भोगावे लागतील। कुठल्या प्रकारचं आंदोलन होईल हे PWDच्या साहेबांना अजून माहीतही नसेल। वेळेवर त्या आंदोलन त्यांनी वेळेत लक्ष दिलं, हे आंदोलन किंवा जनतेचा उद्रेक होऊ नये यासाठी त्यांनी जर वेळेत लक्ष दिलं तर PWDच्या साहेबांना विनंती आहे किंवा अधिकाऱ्यांना विनंती आहे, हे जे देखभालीचं ज्यांनी कोणी काम घेतलं असेल त्यांच्याकडून काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं व चांगल्या दर्जाचा रस्ता लोकांना उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी हीच विनंती करतो। रस्त्याच्या संदर्भामध्ये ही सर्वपक्षीय बैठक जी आयोजित केलेली आहे, याच्या आधी सुद्धा पेपरला बातम्या देऊन वेळोवेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, PWD असेल यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या रस्त्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली, परंतु कोणत्याही प्रकारे या रस्त्याची सुधारणा काही झाली नाही। आमदार निधी असो, खासदार निधी असो, त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला, कामं मंजूर आहे, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावले, परंतु तरी पण ह्या रस्त्याची दुर्दशा काही क्लिअर झालेली नाही। आणि त्यामुळे पावसाळ्याचे दिवस आहे, भरपूर इथे ॲक्सिडेंट झालेले याच्या आधी झाले आणि होऊ शकतात। तर त्यामुळे आम्ही सर्वपक्षीय आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत। जर PWDच्या अधिकाऱ्यांनी याची दखल जो कोणी आहे त्या का बरं केलं नाही, त्यासाठी चौकशी केली पाहिजे। आणि आम्ही सर्वपक्षीय लोक आज PWDचे अधिकारी असतील, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी असेल, आमदार असतील किंवा खासदार असेल, यांना आम्ही आज विनंती करतोय, नंतर आम्ही विनंती करणार नाही, आम्ही कृतीतून दाखवून देऊ। आणि जर त्याच्यातून जर समजा आम्हाला रोडवर आम्ही बसून आंदोलन करायची पाळी आली तर निश्चित